विटा येथील नामांकित जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद विसाळ यांच्या पत्नी इस्माने प्राणघातक हल्ला केला आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। वाढती गुन्हेगारी आणि पत्रकारांवरील हल्ले यावर आळा घालण्यासाठी आज विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व पत्रकार एकत्र आले। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे तात्काळ चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विटा शहर गुन्हेगार मुक्त झालंच पाहिजे। विटा शहर गुन्हेगारी मुक्त झालंच पाहिजे। प्रसाद विसाळवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना स्थानबद्ध केलंच पाहिजे। लोकांची कारवाई झालीच पाहिजे। योगाने हल्ला याचा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्याचबरोबर मायनी परिसर पत्रकार संघाच्या वतीनं मी दत्ता कोळी या सर्व प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आहे। हा प्रकार खरंतर निंदनीय आहे। अशा पद्धतीचा पत्रकारावरती होणारा हल्ला हा अतिशय निंदनीय आहे आणि या हल्ल्याचा सातारा जिल्ह्याच्या वतीनं तसेच खटाव तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे।